भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात रंगलेल्या एका वादासंदर्भातली पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता। हा शासकीय कार्यक्रम होता आणि यावेळी व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला। हा वाद इतका वाढला की मेधा कुलकर्णी संतापून कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेल्या। हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार बोलल्याचा मेधा कुलकर्णी यांचा दावा आहे। तर ताईंनी गैरसमज करून घेतलाय, मी असं काहीही म्हणालो नाही असं म्हणत अभिमन्यू पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली। सारथी संस्थेचे अध्यक्ष ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले ते तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते। मी एकतर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत, मी अपमान करण्याचा काही हेतू नाही। आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। जातीचा विषय आला कुठे? एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे? कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरून बोलताय? मला सफोकेट झालं तिथे, मी निघून आले तिथून। या वाक्यावरून वेगळा काय समज असू शकतो? या वाक्याचा वेगळा कोणता समज काढला जाऊ शकतो की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसलात तर कॉन्ट्राव्हर्सी होईल? याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे याचा आणखीन वेगळा कुठला मतितार्थ निघू शकतो मला सांगा। आणि जर का तिथे मी असण्याने कॉन्ट्राव्हर्सी होणार असेल तर मी तिथे नसण्याने जर का बरं होणार असेल तर मग